माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, आज आपण बघा इथं कुक्कडवाडची खिंड, तर बघा खिंड आहे बघा। तर या कुक्कडवाडच्या खिंडीमध्ये आपण आहे ना, तर कुणाचं इतिहास पाहण्यासाठी आलो आहे। तर बघा कुक्कडवाडचे नरवीर बाजा आणि बैजा, स्वातंत्र्यवीर बाजा आणि बैजा आणि बुद्धिमान आणि चाणाक्ष बुद्धीचे बाजा आणि बैजा यांचा आपण इतिहास इथं जाणून घेणार आहोत मित्रांनो। तर मित्रांनो, ह्या खिंडीमध्येच बाजा आणि बैजा यांनी ब्रिटिशांना म्हणजे इंग्रज लोकांना इथं टक्कर दिली। ह्या डोंगरदऱ्याचा आसरा घेऊन मित्रांनो बाजा बैजा यांनी ब्रिटिशांची झुंज दिली आणि अन्यायाविरुद्ध लढा उभा केला। तीच ही खिंड मित्रांनो, बाजा बैजा यांनी खिंड गाजवलेली। तर आपण ही खिंड कशी आहे ते पाहूया मित्रांनो। चला तर मित्रांनो, इथपर्यंत डोंगरदरी आहे बघा। आणि या डोंगर रांगा आहेत ना, तिथपर्यंत बाजा याचा लपण्याचा का छुपण्याचा इथं आड्यच होते मित्रांनो। तरी इथंच आहे ना, लपून छपून बाजा आणि बाजा इंग्रजी लढत देत होते, तोंड देत होते मित्रांनो। तर तुम्ही हे पाहू शकता बघा। इथं पहिला आता हा रोड तयार झाला मित्रांनो। तर रोडच्या अगोदर इथं बहुत जास्तीत जास्त खोल असे बघा इथं रस्ता होता आणि इंग्रजांना म्हणजे ब्रिटिशांना इथून जाण्यास भरपूर तकलीफ होत होती मित्रांनो। इंग्रज हे आपल्या बंदुकीने लढत होते मित्रांनो, आणि आपल्याकडे तेवढा अत्याधुनिक शस्त्र नसल्यामुळं आपले बाजा आणि बैजा आणि त्यांचे मित्रमंडळी, दोघंच नाही तर त्यांचे मित्रमंडळीसुद्धा मित्रांनो गोपन जे पिकासाठी राखण करायची गोपन होते, ते गोपनीत ते तरबेज झाल्याने इंग्रजाशी गोपनीला लढा दिला मित्रांनो त्यांनी, आणि गोपनीनंच ते इंग्रजाशी झुंजत होते मित्रांनो। तर बघा ही खिंडीचं मेन गेट आहे मित्रांनो। तर बघा ही खिंड मेन गेट आहे खिंडीचं। आणि या बघा हे डोंगरदऱ्या, आणि या खिंडीतून बघा दोन्ही बाजूनं ब्रिटिश यायचे, कुठून यायचे माहीत पडायचं मग ते डोंगर बाजा आणि बाजा वरूनच त्याची टेवणी करत असत, आणि इंग्रजाशी बघा इथे खिंडीमध्ये लढवत होते, कारण इथं इंग्रजाला जास्त प्रमाणामध्ये जाताच येत नव्हतं। तर बघा इथं मसोबाचं मंदिर आहे, त्या मसोबाच्या मंदिरात त्यांनी स्थापना केली मित्रांनो, आणि ते स्वतः इथं सकाळच्या पारिकेवर जेव्हा वेळ मिळेल इंग्रजांना फसवून ते देवाच्या पाया पाडायचे मित्रांनो, आणि मसोबाच्या पाया पाड्या त्यांनीच मसोबाची इथं स्थापना केली। बघा हा रस्ता आता उंचवलेला आहे मित्रांनो, रस्ता उंच केलेला आहे मित्रांनो, आणि त्यामुळं हा उंचीचं नंतर पहिला हा खोल दऱ्याखोऱ्याचा रस्ता होता। इंग्रज घोड्यावरूनच स्वार असायचे, आपले लोक पायाने डोंगरवरती चढायचे, डोंगर खाली उतरायचे, चढायचे वरायचे, अशा मेहनतीनं ते इंग्रजांशी टक्कर देत होते मित्रांनो। आणि हा बघा असा खिंड आहे, वाकडे तिकडे वळणाची बघा खिंड कशी आहे ती, आणि वरती बघा डोंगरदऱ्या पाहू शकता। आता इथं नवीन इथं बघा पवनचक्क्या झालेल्या आहेत। त्या पवनचक्क्या म्हणजे काय तर मित्रांनो, या पवन ऊर्जेवर लाईट तयार केली जाते। तर मी आता बघा हे बघा डोंगरदऱ्या तुम्ही पाहू शकता, एवढ्या डोंगरदऱ्या आहेत त्या, आणि इथूनच बाजा बैजा आपलं पालन करायचे, जे कुठं लपायचे कुठं नाही ते विचार करायचे। आणि बघा हा असा प्रदेश आहे बघा, डोंगरदरीचा प्रदेश बाजा बैजा। तर मित्रांनो आता आपण बाजा बैजाबद्दल थोडी माहिती पाहून घेऊया। तर बघा कुक्कडवाड खिंड ते कुक्कडवाडपर्यंत बाजा बैजे पायी अंतर, रात्रीचे किंवा दिवसाचे चालत अंतर पार करायचे। इथं आता ज्या वस्त्या झाल्यात ना मित्रांनो, तर हे बघा इथं एकही वस्ती नव्हती किंवा एकही शाळा नव्हती। तर बघा मित्रांनो त्या बाजूला बघा शाळा बी झालेल्या आहे, प्राथमिक शाळा आता झालेल्या आहे इथं, छोट्या मुलांची बालवाडी का शाळा आहे बघा, तर इथं शाळा झालेल्या आहे। आणि बघा मित्रांनो तुम्हाला मी डोंगरदऱ्या कुक्कडवाडपर्यंत बाजा बैजे बघा डोंगरदऱ्यातून रात्रभर हिंडत असे, वन हिंडत असे, आणि ज्या वेळेला ब्रिटिश साम्राज्य आपल्यावर चाल करून येत असेल त्या टायमाला ते वरूनच एका गोपनीचा त्यांचा एक टोला जरी बसला तरी इंग्रज जाग्यावर मरत होता, आणि त्यांचे बंदुकीचे मारा ते सहज चुकवत होते। तर मित्रांनो त्यांचा जन्म हा कुक्कडवाड या गावी झाला। तालुका मित्रांनो कोण बोलतोय खटाव आणि कोण बोलतोय मान। तर मित्रांनो त्यांचा तालुका हा मानच आहे, आणि मान तालुक्यात ते कुक्कडवाड या गावी त्यांचा जन्म झाला मित्रांनो। कुक्कडवाडचे ते त्यांचं जन्मगाव आहे,
कुकडवाडचे ते सुपुत्र आहेत, कुकडवाडचे ते नरवीर आहेत आणि त्यांनी स्वातंत्र्यासाठी भरपूर प्रमाणात मित्रांनो लढा दिलेला आहे. तर मित्रांनो असे ते बाजा बायजा त्यांची इतिहासात नोंद नाही. रामोशी बांधवांच्या घरी ते जन्माला आलेत. त्यांची इतिहासात जन्म किंवा मृत्यूची नोंद नाही मित्रांनो. तर ते इंग्रजाशी शूरपणाने लढत होते मित्रांनो ते. तर मित्रांनो स्थानिक लोकांच्या म्हणण्याप्रमाणे बाजा एका डोंगरावरून दुसऱ्या डोंगराकडे रस्ता पार करत असताना इंग्रजाची गोळी लागली आणि त्या इंग्रजाच्या गोळी लागल्यामुळं त्यांचा मृत्यू झाला असं व्याख्यायिक आहे. ग्रामस्थ लोक म्हणजे जुने लोक बोलत आहे. आणि दुसऱ्या एक असा मेला की बाजा पहिला मेला. आणि बाजा कसा मेला तर मित्रांनो ते मी तुम्हाला सांगतो मित्रांनो. तर मित्रांनो बायजाला इंग्रजांनी पकडलं आणि पकडून नेताना त्यांना ताण लागली होती. आणि ताण लागले असताना ते पाणी करत होते. पाणी करत इंग्रज त्यांना पाणीसुद्धा देत नव्हते मित्रांनो. आणि पाणी देत एका त्या म्हातारीने आवाज ऐकला आणि त्या म्हातारीने त्या बायजाला पाणी दिलं आणि पाणी पिल्यानंतर त्यांचा तडफडून तिथेच मृत्यू झाला अशी नोंद नाही. परत अशीच तेथील लोकांचे म्हणजे जुन्या लोकांचे म्हणणे आहे की बाबा अशा पद्धतीनं बाजी आणि बायजाचा मृत्यू झाला आहे. पण त्यांचा जन्म आणि मृत्यूची कुठे इतिहासात नोंद नाही. कारण ते मागासवर्गीय समाजात जन्माला आले होते मित्रांनो. आणि त्यांचीसुद्धा इतिहासात नोंद नाही. तर मित्रांनो तर मित्रांनो स्थानिक लोकांचं म्हणणं असं आहे की बाजा बायजांनी गोपनीचं भरपूर प्रमाणात मध्ये प्रॅक्टिस केलं. तर त्यांचे लोकांचं असं म्हणणं आहे की ते एक बाजाने जर वर आकाशात जर गोपनीने दगड मारला तर बाजाने आकाशात गोपनीने दगड मारला तर तो बाजा वरचीवरच टिपत असे मित्रांनो असं स्थानिक लोकांचं म्हणणं आहे. आणि बायजानं जर वरती आकाशात जर दगड मारला गोपनीने फेकला तर बाजासुद्धा वरती तो गोपनीच वरच्यावर दगड टिपत असे मित्रांनो. असा यांचा असे एक गोपनवीर होते मित्रांनो. गोपनीत ते असे पटाईत होते मित्रांनो. तर गोपनीने ते वरून इंग्रजाच्या मस्तकात दगड मारायचे आणि इंग्रजाची गोळी चुकायची मित्रांनो. इंग्रजांनी गोळी ह्याच्यामध्ये म्हणजे बंदुकामध्ये तरबेज होते. त्यांनी ते ट्रेनिंग वगैरे घेतलेलं होतं मित्रांनो. तर बायजाने स्वतः गोपनीचं ट्रेनिंग दोघांनी घेऊन मित्रांनो ते गोपनवीर होऊन त्यांनी इंग्रजाच्या ब्रिटिशांच्या फौजेला गोपनीनेच ते मित्रांनो मारा करायचे आणि वरच्यावरच मित्रांनो वरूनच त्यांच्या डोक्याचा मेंदू बाहेर काढत होते मित्रांनो. असे बाजा वीर बघा. तर आपण बघा हे त्यांची खिंडच अजून पाहतोय मित्रांनो. ही त्यांची खिंड आहे आणि बघा वरच्या दऱ्या खरं पाहू शकता. आणि आता या पवनचक्क्या बघा आता नवीन पवनचक्क्या अजून झालेल्या आहेत मित्रांनो. आणि तुम्हाला परत इथं आणण्याचं कारण काय मित्रांनो तर बघा त्यांनी ती सकाळच्या पारी उठवून बघा इथं त्यांनी जी मसोबाची स्थापना केली बघा. तर बघा ह्या मसोबाच्या त्या मंदिराला बघा मसोबाचं मंदिर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर बघा हे मसोबाचं मंदिर नवीन मसोबाचं मंदिर तयार केलं नाही. तिथे जुनं जे वडाखाली जे आहे ना मित्रांनो ते वडाखालचं हे पुरातन त्यांनी स्थापन केलेलं हे मसोबाचं मंदिर आहे आणि त्याचीच ते दररोज पूजा करत असतात मित्रांनो. तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो. व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित वाटला मित्रांनो चांगला वाटला तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि बाजा स्वातंत्र्यवीर होते त्यांच्या नावानं आपण जय हिंद बोलूया. जय हिंद.